नमस्कार, मी प्रियाच रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा आपल्या भावाला असेच काहीतरी घरी मिठाई बनवून खाऊ घातल्यास त्याची मजा वेगळीच असते। त्यामुळे आज मी तुम्हाला अचूक प्रमाणात ही वडी कशी बनवायची हे सांगणार आहे। वडी कडक होऊ नये अथवा ती खुसखुशीत होण्यासाठी काय करायचे, साखरेचे किती प्रमाण घ्यायचे, या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नारळाची वडी बनवली तर घरचे तुम्हाला नारळाची वडी आणखी एक वेळेस बनवायला होते। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा। त्यामुळे तुमची पण वडी इतकीच परफेक्ट बनेल। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। वडी बनवण्यासाठी येथे मी एक कढई गरम करायला ठेवली होती। आता यामध्ये एक बाउल ओल्या नारळाचा किस घालून घेऊ। याला काही भागात नारळाचा चव असेही म्हणतात। आता यामधील पूर्ण मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला हा किस परतून घ्यायचा आहे। याला साधारण 7 ते 8 मिनिट लागतात। नारळ ओला असल्यामुळे याच्यात ओलावा जास्त असतो आणि तो आपल्याला रिलीज होईपर्यंत हा किस परतून घ्यायचा आहे। आता इथे मी 3 ते 4 चमचे साजूक तूप घालणार आहे। हे मी घरी बनवलेले साजूक तूप आहे। तुम्ही सर्वप्रथम तूप घालून नंतर त्यामध्ये किस पण घालू शकता, पण इथे मी किस घातल्यानंतर तूप घालत आहे। तूप घातल्यानंतर यातील पूर्णपणे मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला हा किस परतून घ्यायचा आहे। आणि किस परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तो लो टू मीडियम हीटवरच परतून घ्यायचा आहे। जर हाय हीटवर परतला गेला तर या किसचा कलर चेंज होतो, याला डार्क कलर यायला सुरुवात होते। आता इथे साधारण 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किस अगदी मोकळा असा झाला आहे। यातील बऱ्यापैकी मॉइश्चर निघून गेले आहे। आता इथे मी अर्धा बाउल साखर घालून घेणार आहे। एक बाउल किससाठी अर्धा बाउल साखर असे मेजरमेंट मी इथे घेतले आहे आणि हे अगदी योग्य मेजरमेंट आहे। मी जे हे व्हिडिओमध्ये मेजरमेंट सांगते ना ते अगदी परफेक्ट आहे। तुम्ही पण याच मेजरमेंटने वडी बनवा, तुमची वडी पण अगदी परफेक्ट बनेल। आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की कशी झाले। साखर टाकल्यापासून मी साधारण 5 ते 6 मिनिट हा किस परतून घेतला होता। तुम्ही इथे बघू शकता साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे आणि आणखी आपल्याला 7 ते 8 मिनिट कमीत कमी हे पूर्णपणे ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। वडी बनवताना पेशन्स लागतात, त्याला थोडासा टाइम लागतो, पण याचा रिझल्ट तुम्हाला वडी खाल्ल्यानंतरच कळेल। इथे मी साधारण 4 ते 5 मिनिट हा किस व्यवस्थित असा परतून घेतला आहे। आता मी यामध्ये जी दुधाची साय असते ना ती फेटून घेतली आहे, ती घालून घेऊ। तुमच्याकडे जर मार्केटमधली फ्रेश क्रीम अवेलेबल असेल ना ती जरी घातली तरी चालेल। आता हे व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, नको असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आपल्याला हे आता मिश्रण ओव्हरकुक नाही करायचे, साधारण याचा गोळा तयार होईल ना इतपतच आपल्याला परतून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता याचा गोळा तयार होत आहे, याचा अर्थ हे मिश्रण व्यवस्थित असे परतून झालेले आहे। या स्टेजला गॅस बंद करून घेऊ। गॅस बंद करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घेऊ। वेलची पूड सगळ्यात शेवटी घालायची, त्यामुळे त्याचा वास ना व्यवस्थित असा यामध्ये उतरला जातो। हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर काय होते ना खाली ते करपले जाते। आता ज्या ट्रेमध्ये वडी सेट करायची आहे ना त्या ट्रेमध्ये बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेऊ। हे घालणे अगदी ऑप्शनल आहे, पण वडी सुरेख दिसावी यासाठी मी इथे बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेत आहे। आता यामध्ये वडीचे मिश्रण घालून घेऊ आणि अशा पद्धतीने आपल्याला उलटण्याच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचे आहे। आता हे आपल्याला 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे। वडी पूर्णपणे थंडी नाही होऊ द्यायची, फक्त 10 मिनिट थंड करून आपल्याला ती अशा पद्धतीने त्याचे एजेस लूज करून काढून घ्यायचे आहे। जर वडी पूर्णपणे थंड झाली तर आपण ज्यावेळेस त्याचे काप पाडतो ना ते तुटले जातात, त्यामुळे ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा।
चाकूच्या साहाय्याने पूर्णपणे एजेस लूज करून घेतले। ही कटिंग पॅडवरती मी ही वडी काढून घेणार आहे। वाव, तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही वडी पडली आहे। आता ही कट करून घेऊ। आपल्याला ही हलकीशी गरम असतानाच कट करून घ्यायची आहे, त्यामुळे जास्त त्रास नाही होत। तुम्ही जर हे पूर्णपणे थंड करून कट करायला घेतले ना तर मग ही प्रॉपर अशी कट नाही होणार। अशा पद्धतीने आता याचे आपण एक एक पीसेस साईडला काढून घेऊ। काय कमाल दिसते ही वडी। अशा पद्धतीने आपली नारळाची वडी बनवून तयार आहे। मागच्या वर्षी पण मी रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण थाळीची रेसिपी पोस्ट केली होती, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती पण तुम्ही जाऊन नक्की बघा। टेक्स्चर, रंग किती सुरेख आला आहे या वडीला। तुम्ही पण मी सांगितलेल्या पद्धतीने नारळाची वडी बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला त्याचे फोटो काढून नक्की पाठवा। तुम्हाला जर ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।